नमस्कार, मी कीर्ती लिंबे, टोटल मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। अवघ्या 2 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिग बॉसचा नवा सीझन आला आहे प्रेक्षकांच्या भेटीला आणि नव्या सीझनसोबत नवं घर कसं असेल याची उत्सुकता सुद्धा सगळ्यांनाच लागली। तर तुमची उत्सुकता आता मी जास्त ताणणार नाही आहे, कारण का मी येऊन पोचले आहे बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनच्या घरात। मी उभी आहे ते म्हणजे बिग बॉसच्या प्रवेशद्वारात, जिथून कंटेस्टंट आत येतात आणि आत आल्या आल्या बिग बॉसचं भलं मोठं घर ह्याची छोटीशी झलक त्यांना पाहायला मिळते। आता आपण जाऊया स्विमिंग पूल आणि जिम एरियाकडे। माझ्या डाव्या बाजूला आहे। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा स्विमिंग पूल एरिया खूपच सुंदर आहे, बाजूने झाडं लावलेली आहेत। ओव्हरऑल गार्डनची थीमच खूपच ग्रीनरी झाली आहे आणि तिथे आपल्याला नवीन एकदम ब्रँड न्यू सोफा पाहायला मिळतो। बिग बॉसचा BB असं लिहिलेला हा सोफा आहे आपल्या आणि मागे आहे ती म्हणजे जिम एरिया। तर आपण जिम एरियामध्ये जाऊया। गार्डनचे ग्रीन थीम एका फॉरेस्ट थीमला अजून सुंदर बनवण्याचं काम हे छोटे छोटे मिनिएचर्स होतात। तिकडे सुंदर असे पोपटांच्या कलाकृती बनवून वरती लावलेल्या आहे। तिथे आपण मागे बघू शकता स्विमिंग पूलच्या मागे एक सुंदर अशी बैलाची कलाकृती बनवलेली आहे। स्विमिंग पूल एरियाच्याच मागे आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे बिग बॉसचा जिम एरिया। बिग बॉसच्या जिम एरियामध्ये आपल्याला ट्रेडमिल आणि डंबल्स अशा खूप गोष्टी पाहायला मिळतील। जे फिटनेस एन्थुसियास्ट कंटेस्टंट असतात त्यांची सकाळी आपल्याला इथेच होताना दिसते। नवा सीझन, नवीन होस्ट, नवीन घर आणि त्यासोबतच घरात आहेत काही नवीन ॲडिशन। माझ्या मागे तुम्ही बघू शकता की आहे बिग बॉसच्या घरातला एक नवीन भाग। ह्यात एक सुंदर असा सोफा आपल्याला पाहायला मिळतो। हा सोफा खूपच सुंदर आहे, त्या सुंदर सुंदर कुशा ठेवलेल्या आहेत। इथे असं टी टाईम मला जसं आपण इथे टेबल बघू शकतो, तिथे कप्स आहेत। एक टी टाईम मला एक सुंदर असा एक सेक्शन बिग बॉसच्या घरात बनवलेला आहे। इथे सुंदर सुंदर छोटी छोटी झाडं आहेत, फोटोज लावले आहेत आणि इथे यावेळी अडगळीच्या खोलीच्या ऐवजी ही नवीन एडिशन बिग बॉसच्या घरात बनवली आहे। तर ह्याचा मागचा नक्की काय हेतू आहे हे आपल्याला लवकरच पाहायला मिळेल। गार्डन एरियाची शोभा वाढवणारा अजून एक भाग म्हणजे गार्डन एरियामधला बाल्कनी। तर आता आपण जाणार आहोत बिग बॉसच्या बाल्कनीमध्ये। डेकोरेशन हे काही साधं सुद्धा नसतं, त्याच्या मागे नक्कीच काहीतरी कारण। तुम्ही बघू शकता सुंदर असं प्राण्यांच्या कलाकृती इथे लावलेल्या आहेत, जे चित्र आहे ते मिनिएचर बनवलेले आहेत। पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बिग बॉसच्या घरात बनवलेला हा सरडा आणि आपल्या सगळ्यात हा सरडा ओळखला जातो रंग बदलण्यासाठी आणि या घरातले कंटेस्टंट सुद्धा कधी आपले रंग बदलतील हे कोणीच सांगू शकत। बाल्कनी एरियामध्ये आपण बघू शकतो हा एक सुंदरसा सोफा आहे। त्या सोफ्यावर वेगवेगळ्या प्राण्यांचे चित्र लावलेली आहेत। ओव्हरऑल फॉरेस्ट थीम असल्यामुळे ठिकठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या प्राण्यांचे फोटोज आणि मिनिएचर पाहायला मिळतील। आणि सगळ्यात जास्त लक्ष वेधलं मागितलं म्हणजे या चित्रात सगळेच ह्या घरातले कंटेस्ट स्वतःला सगळेच शेफ समजतात आणि बिग बॉस समोर कोणाचं चालत नाही, कारण शहरात जे सव्वाशे हे फक्त एकच आहे ते म्हणजे आपले बिग बॉस। बिग बॉसच्या घरातल्या या बाल्कनीमधल्या या सुंदर कोपऱ्यामध्ये या सुंदर खुर्च्या आपण बघू शकतो। साईडला 2 खुर्च्याही आपण एकसाथ बघू शकतो।
बघून तरी असं वाटतं की ह्या खुर्च्या राजासाठी आहेत, पण नक्की या खुर्चीवर राजा बसणार का कोण बसणार हे तर शो सुरू झाल्यावर तुम्हाला मागे ते बघू शकतात. तो म्हणजे बिग बॉस मराठीचा मेन प्रवेशद्वार. पण त्याच्यावरती जे आहे त्याच्याकडे एकदा नजर फिरवली पाहिजे. तुम्ही बघू शकता की इकडे एक मोठा असा मास्क लावलेला आहे, पण त्याच्या बाजूने जे चिन्ह आहे ते एक डोळ्याचं चिन्ह तयार होतं आणि ते फक्त डोळ्याचं चिन्ह नाही तर त्याच्यामध्ये चक्रव्यूह तुम्ही बघू शकता. सध्या आपण उभे आहोत बिग बॉस मराठीच्या नव्या सीझनच्या बेडरूमच्या बाहेर. आणि या बेडरूममध्ये नक्की काय थीम आहे आणि नक्की काय या बेडरूममध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे हे मी आता तुम्हाला दाखवते. माझ्या मागे आपण बघू शकतो ती म्हणजे बिग बॉसची लिव्हिंग रूम आणि लिव्हिंग रूम म्हणजे जिथे बिग बॉसची तावडी लागतात. या बघूया. माझ्या मागे तुम्ही बघता ते म्हणजे बिग बॉस. चला बघूया.